ननु कथम अयम अप्रतिबुद्धः लक्ष्य अहमेदं वेदमहं अहमेदस्य वेदोऽहं ममैदम् त्यांनी सांगितले की अप्रतिबुद्ध आहे ना. अप्रतिबुद्ध जीव कसा असतो त्याच्यामुळे किती काळपर्यंत अप्रतिबुद्ध राहतो असं सांगितलं की जीव जो आहे तो अप्रतिबुद्ध राहिला तो किती काळ राहिला ते सांगितलं. काय कर्म न कर्मामध्ये जोपर्यंत मी कर्म न कर्मवाला आहे किंवा कर्म न कर्म संजनी आहे अशी जोपर्यंत ती बुद्धी आहे तोपर्यंत त्यानंतर अप्रतिबुद्ध आहे, अज्ञानी आहे, मिथ्या बुद्धी आहे असं सांगितलं. तो पुन्हा या ठिकाणी शंकाचा विचारतो आहे की असा असणारा हा जो अज्ञानी अप्रतिबुद्ध आहे तो अप्रतिबुद्ध जीव कसा ओळखावा, अज्ञानी जीव कसा ओळखावा, मिथ्या बुद्धी जीव कसा ओळखावा. म्हणजे शंका जी जनमानसात पुन्हा पुन्हा विचारली जाते की कशावर हा जीव मिथ्या दृष्टी आहे, हा म्हणून मिथ्या दृष्टी आहे, कसा ओळखावा. तुमची म्हणजे धारण केलेलं आहे कसा ओळखावा. किंवा हा गृहस्थी जीव आहे हा मिथ्या दृष्टी आहे कसा ओळखावा. किंवा आपल्या स्वतः ओळखावा झाले तर आपण स्वतः सम्यदृष्टी आहोत की मिथ्या दृष्टी आहोत कसा ओळखावा. आपल्याजवळ मिथ्यात्व आहे किंवा गेले हे कसे ओळखावे. स्वतःच्या जीवन परत दाखवा लागतात. काय सांगितलं. अहमेदं वेदमहं अहमेदस्य एव होमि मम वेदम् अन्नमिदं परदैवं सच्चित्ताचित्तनित्यम्. अहमेदं हा जो आहे तो मी आहे. हे जे परदव्य आहे ते मी आहे किंवा मी जो आहे ते परदव्यमय आहे असा जो भाव आहे किंवा माझं एक परदव्य आहे मी त्या परदव्याचा आहे. अन्य जे परदव्य आहे न ते अचित्त असेल, अचित्त चेतना ज्यात नाही ते असेल, सचित्त ज्यात चेतना आहे त्या सचित्त ज्याला आपण सजीव म्हणतो ते सचित्त, अजीव म्हणतो ते अचित्त आणि सचित्त अचित्त आणखी मिश्र स्वरूपात आहे. म्हणजे चित्त आणि अचित्त यांचं मिश्रण. जे अलंकार आहे ते काय म्हणणार अचित्त. अलंकार जे आहे सोन्याचे बनवलेले जे अलंकार आहेत, रत्नाचे जे बनवलेले अलंकार आहेत ते कसे आहेत अचित्त आहे. सुचित्त काय आहे सचित्त जीव आहे. नातेवाईक जे आहे सचित्त आहे. मग जेव्हा कोणी जीव कसा आहे अलंकाराने युक्त असणारा जीव म्हणून त्याला म्हटलं मित्र. ग्राम नगर वगैरे जे आहे त्यात राहणारे प्राणीमात्र वगैरे त्यात असणाऱ्या वस्तू म्हणून मित्र. मग या आता कसे आहे हे माझे आहेत मी त्यांचे आहे असे जे भाव आहेत असे जे विचार आहेत ते विचार काय म्हटलं त्या विचारांना सांगितले की अप्रतिबुद्ध विचार आहे असंच आपण करतो. मग पुढे काय म्हणतात ते पूर्वी माझे होते मी पूर्वी त्यांचा होतो. त्या अचित्त वस्तू माझ्या पूर्वी होत्या मी त्या अचित्त वस्तूंच्या पूर्वी होतो. म्हणून आधी मला पूर्वमेदम अमेदम चार पूर्वकालम मी पूर्वी त्यांचा होतो ते पूर्वी माझे होते. ह्या प्रकारचे जे विचार आहेत त्यांना म्हटलं अप्रतिबुद्ध विचार. दुसरे काय विचारले हो ही पुनर्मध्यम अहमेदम चार होता ते माझे पुढे होती मी त्यांच्या पुढे होईल असे जे विचार आहेत
तू असद्भूतम आदयपम करेगी सम्मूढ़ तीव्र मूढ़ अज्ञानी मोही मिथ्या जीव काय ते मिथ्या जीव काय करतो असे आत्म्याबद्दलचे असद्भूत विचार करतो. मग ज्ञानी कसा ओळखावा तर सांगितलं असमूढ, सम्मूढ नाही, मोही नाही, मिथ्या दृष्टी नाही, सम्यक दृष्टी असतो काय मूढत्वम जाणतो. आपल्या चैतन्य ध्रुवरूपाला सांगतो आणि काय करतो न करेल ते जे असद्भूत विचार आहेत त्यांना करीत नाही. म्हणजे अप्रतिबुद्ध कसा लक्षात घ्यावा हेही दिलं आणि प्रतिबुद्ध कसा लक्षात घ्यावा हेही दिलं आहे. विचार करा काय करतो जीव सगळे असे विचार करतो या 7 वर्ष दिला असं भूत असा विचार जग ना या नयाच्या विचाराने आपण विचार केला त्या प्रकारचा निक्षेप आपल्याशी एकरूप करून विचार केला. काय दिलंय झ खाण्यात दिलंय जे अलोकरी असं भूत देही जीव शरीर जीव कर्म किंवा उत्तरित भारतीय धर्मान मेरा लड़का गंदीवाला वगैरे. मेरा लड़का ते चित्र आहे गंदीवाला गंदीवाला काठी काही चकित असते. मग याच्याबद्दलचे काय विचार केले हे माझे आहेत ते माझे असतील आहेत तर विचार करता पूर्वी होते म्हणून विचार करता किंवा पुढे होतील म्हणून विचार करता काय विचार केला चित्तामध्ये आपला विचार कसा केला जातो किती मोठी महत्वाची गोष्ट सांगतात. पाठीमागे शब्द दिला की मागे जाते बुद्धी. बुद्धी म्हणजे काय विचार चित्तात विचार काय केला जातो सारखे हेच विचार केले जातात. आपल्या स्वतःजवळ असणारं जे चैतन्य तत्व आहे ते अज्ञानी बुद्धी ओळखत नाही आणि विचार काय करतो घर माझं आहे, शरीर माझं आहे, मुलंबाळ माझे आहे, आत्ता माझे घर आहे, मी त्या घराचा मालक आहे, या शेतीचा मालक मी आहे, या गाईवडिलांचा मालक मी आहे, ते माझे आहेत, हे नातेवाईक माझे आहेत, मी त्या नातेवाईकांचे आहे, ते अलंकार माझे आहेत. या अलंकाराने सगळी असणारी बालिका माझी आहे, मी त्या बालिकेचा आहे. बघा सगळ्यात हा माल माझा आहे. दिवसभरी दुकानातला उद्योग, घरातला उद्योग. जर कधीही आजपर्यंत त्याने वेगळा देखील मी या चैतन्य तत्वाला आहे एकच स्वरूपाचा जो ग खाण्याचा विचार आहे माझा निश्चयने व्यवहार नाही जाणं या ग स्वरूपाचा विचार कधी केला नाही तर हे सगळे विचार करतो की नाही. माझं मंदिर आहे, माझं तीर्थक्षेत्र आहे, ते सगळे असद्भूत म्हटलंय. मी म्हणतो असं नाही इथं निघायचं नाही. आज ऐकून तो कुठं आहे तुमचा मी ध्रुव शाश्वत स्वरूपाचा आत्मा आहे असा विचार केला का मग तो मुनी झाला असेल, देशमुखी झाला असेल, गृहस्थी असेल, कोणी असेल. पण जर त्याच्या चित्तामध्ये वस्तुस्वरूप जाऊन ध्रुवाचं या ध्रुवाबद्दलचं वेदन नसेल आणि जर हा वेदन असेल हे तीर्थक्षेत्र माझं आहे, हे गुरुकुल माझं आहे, मी या गुरुकुलचा आहे, हे माझे शिष्य आहेत, त्याला तिने किल्ले वगैरे सगळी खरी दिलेली आहे. देशनाचार्यांनी सगळी ती अगदी स्पष्ट घसून ठेवून दिलं. माझे इतकं शिष्य मंडळ आहे, 10,000 माझे शिष्य आहेत, 10,000 मुली माझे शिष्य आहेत. मी त्या 10,000 मुलींचा गुरु आहे. ते सांगितलं तू आत्महत्या करू काय करतो एक तू हे सगळे कसे असं भूत असं भूत रूपाची विकत आहे. असं भूत व्यवहार नाही त्यांचे असं भूत विकत आहे त्याच्याशी एकरूप म्हणजे चिंतन करत आहे. भैया आत्मा आहे विचार. मग असे जर विचार येत असतील तर सत्य लगेच ठेवा तुम्ही चैतन्य आहे.
ज्या ज्या क्षणामध्ये आपल्याला विचार येईल की मी या परपदार्थाचा आहे किंवा परपदार्थ माझा आहे, ते काय आहे केलं चिंतन अनंत वेळा म्हणून झालं, हेच करीत राहिलं, दुसरं काय करीत आहे. गृहस्थी झालो, चौथी पंचेंद्रिय झालो, हेच विचार एकेंद्रिय विचार करतात. माझं शरीर खायला पाहिजे, माझी वस्तू आहे, ते विचार काय. दोन इंद्रिय तेच विचार करतात की माझी खायची वस्तू आहे, मी येत आहे, माझं शरीर आहे. तीन इंद्रिय तेच विचार करतात, माझं शरीर आहे, माझी खायची वस्तू आहे, भोगाची वस्तू आहे. चार इंद्रिय तेच विचार करतात, माझं घर आहे, माझी राहायची वस्तू आहे, खायची वस्तू आहे, माझं पोळ आहे, माझं घर आहे, माझी किल्ला आहे. ती चित्ताबद्दल निष्ठाबद्दल विचार करते. हे माझ्या मी त्यांच्या तिच्या पोळ्यात ढकायला वाटली म्हणजे सगळ्या जणी तोडी मी झाड घालते तुमच्यावर. हा मग इथे काय हे पोळत की हे घर जे आहे आणि त्याच्यात राहिलं तर काय केलं आपण असं भूत विचारले म्हणून म्हणतात. सद्भूत आहेत का? आपल्या स्वतःबद्दल सुद्धा विचार केले का? आपल्याबद्दल विचार केले का? आता आपल्याच विचार करायचा, दुसरा करतो जो याच्यात फार महत्व नाही बाबा. आपल्या चित्ताचे हे विचाराचे विचार येतात, फळाचे विचार येतात, तर लगेच आम्हाला फळ काय मिळालं? आखूरता मिथ्याची बहिरात्मा म्हणण्याचं दुसरं काही नाही. तू हे मिठा विचार करीत नाही, जे तुझं नाही ते तुझं मानले, त्याला म्हटलं मिठा भाव, खोटा भाव, बहिरात्मा भाव, चुकीचा भाव, चुकीचा विचार. नाही काय नाही. आमच्या पंजोबांनी निर्णय केला, मग आता मला काय निर्णय करायची गरज आहे? अरे तुझ्या पंजोबांनी निर्णय केला असला, परंतु पंजोबांनी निर्णय केल्यावर तू निर्णय केला का? तुझ्या चित्तात काय करायचं चालू आहे विचारांचं? आमची पत्नी ना तुम्ही दिवाळी लग्नाला जाते, मला सगळं तिथे मिळणार. तिच्या पत्नी देवळात जाते म्हणजे अपमान होत येते, तर तू दुकानात बसून काय करतो? नाही माझा अनुभव नाही की तिला जास्त वेळेला कमी पैसे येतो मी तिला मी त्रास देत नाही, काय त्रास देत नाही. तिला असा स्वयंपाक तर तसा स्वयंपाक तर म्हणत नाही. म्हणजे काय तिने चटणी करून ठेवली तरी खातो, भाकरी करून ठेवली तरी खातो, पिठलं भाकरी करून ठेवली तरी खातो, काय ठेवलं ते खातो. आणि तिला पैसे जेवढे पाहिजे होते मग मला धर्म झालाच नाही, मला धर्म झालाच नाही. आणि तुला धर्म झाला नाही, तुझ्याकडून तुझ्या चित्ताचे अधर्माचे विचार आहे, तुझा धर्म कुठे ना. तर तू सांगितलं असता मला, तुम्हाला कसं कळलं? तू काय माझी बायका धर्म करते नाही, तुझ्या चित्तात तुझी बायको बसली आहे. खेळायला मिळेल का? आम्हाला कळायला मिळेल का? ती धर्म करते, तिने धर्म दिला की माझ्या याला, म्हणजे त्या चित्त जीवाची ती एकरूपता स्थापन केली की नाही. मग याला म्हणतात ती माझी आहे किंवा मी तिचा आहे. विचारच काय? मिथ्या विकल्प आहे, खोटा विकल्प आहे, खोटा विचार आहे. खोटा विचार आहे तर खोटी श्रद्धा आहे, खोटं ज्ञान आहे, खोटं चारित्र आहे. भले मी म्हटले मग जो म्हणून कधी आपल्या स्वरूपाचे विचार करणे आणि मी पडगल्याचा आहे, मी पडगल्याचा आहे म्हणजे पडगल्याचाच विचार केला. पडगल्याचा एकत्रिभक्ताचा विचार केला नाही तर हे सगळे काय झाले? मिथ्या दर्शन झालं, मिथ्या श्रद्धा, मला म्हटलं मिथ्यात्व आणि मिथ्या चारित्र. आणि हे काय झालं? मिथ्या ज्ञान झालं. म्हणून मिथ्या ज्ञान, मिथ्या श्रद्धा, मिथ्या चारित्र झालं. दुःख मिळालं, संसार झाला. अप्रतिबुद्ध कसा ओळखावा? त्याच्यावरच वस्तुस्वरूप जाणून जर निज ध्रुवाचं चिंतन केलं, निज ध्रुव ज्ञानाने स्वभाव आत्मा एकच चिंभक्ताच्या आत्म्याचं चिंतन केलं तर हे सम्यक ज्ञान झालं, शुद्ध अनुभव झाला, सम्यक ज्ञान झालं, सम्यक
श्रद्धा राहिली, सम्यक दर्शन झालं, सम्यक चारित्र्य झालं. असा आहे अविनाभाव संबंध. हे आहे का? आणि याचा जर प्रचार केला जातो की हे तुम्हाला होतच नाही, आणि मग हे काय झालं, निष्ठत्व झालं नाही. 12व्या गुणस्थानात जर हे प्रत्यक्ष होते तर 12व्या गुणस्थानाच्या खालचे सगळे निष्ठत्व. समजा 11-12 मध्ये होते तर 10 पर्यंत सगळे निष्ठाच शिकते. मग पहिल्या तर निष्ठाची फरक काय राहिला नाही. ते देवपूजा करतात, आम्ही देवपूजा निष्ठा पंचपरमेश्वरीला भजत नाही म्हणून ते निष्ठाची, आम्ही पंचपरमेश्वरीला भजतो म्हणून समजते. तर अभय जीव देखील पंचपरमेश्वरीला भजतो. मग त्याच्या चित्तात काय फरक नाही आहे. पंचमी ते अहंत ते शिक्षक ते आचार्य ते उपाध्याय ते साधू त्यांचं चिंतन करतो, निधी धुवाचं चिंतन करीत नाही. नित्या ज्ञान निष्ठा सुद्धा निष्ठा करीत नाही. काय स्वदर्जी आहे की नाही, ते स्वदर्जी आहे का? ते माझे गुरु आहेत, मी त्यांचा चेला आहे. त्या गुरुचा मी आहे, त्या आचार्य उपाध्याय साधूचा मी आहे, किंवा ते आचार्य उपाध्याय साधू माझे आहे. ते होत नाही. मी त्यांचा आहे, ते माझे आहे. हा परवेळा कसा म्हणते त्याला असंभूत असद्भूत विकल्प, पृथ्वीचे विकल्प, पंजाबण्याचे विकल्प काय सांगते समजता. हे माझं तीर्थक्षेत्र आहे, मी त्या तीर्थक्षेत्राचा. हे जे विचार आहे ते सगळे भंगात्मक विचार आहे. मग करायचं नाही का महाराजांचा विचार? अरे ही माहिती घेऊन ध्रुवाचं चिंतन करतील तेव्हा संज्ञदर्शन झालंय. विकल्पाच्या भूमिकेत आला ते विचार होऊन गेले की विकल्प आले तर ज्ञानातून सांगितलं तेवढ्या प्रमाणात आक्रमण झाले. श्रद्धेतून या श्रद्धा येथे जोडली म्हणून तेवढ्या प्रमाणात विश्राम आहे, आश्रयबंध नाही. म्हणजे यांचं चिंतन केलं तर आश्रयबंध नाही, त्याचं नाही आश्रयबंधच आहे. आणि याचं चिंतन केलं तर आश्रय मग ते पुढे केलं जाणार नाही, ते होऊन जाणार. क्षणभर अनुभव केला, क्षणभर विकल्पात आला, श्रद्धा तशीच राहिली, सम्यक विकून क्रिया झाली, परंतु उपादेय नाही मानली. ही माझी आहे असं मानली नाही, हे प्रमुख कर्तव्य आहे असं मानलं नाही. प्रमुख कर्तव्य लिखत आहे. मग हा लोक जेव्हा कधी झाले तीर्थक्षेत्र कसं होईल? निज तीर्थक्षेत्राचं संरक्षण झालं की बाकीच्या जगाची तीर्थक्षेत्र राहोची अवस्थी राहिल्याच जमाव. पण निज तीर्थक्षेत्राचं जर संरक्षण झालं नाही, बाहेरची तीर्थक्षेत्र राहून देखील गेली, त्यांची कितीतरी तीर्थक्षेत्र लोकांनी काढीत केली. आणि आधी तुम्हाला या निज क्षेत्राचं माहिती आहे तर ही तीर्थक्षेत्र असून देखील नसलीच जमात, असून देखील नसल्याच जमात. हा उदाहरण एक शेतकरी होता. शेतकरी होता आणि धान्य पिकले काय आहे गंधायचं गंधा सूर्याचे आवश्यक. मग ती पात्र खायला येतात, पक्षी जे आहेत खायला येतात. मग खायला येतात तर पाऊस पाणी साधारण पडलं, थोडंसं पीक आलं होतं. मग हाच पीक नसल्यामुळे पक्ष्यांची काय झोळ उठायची सारखी रानामध्ये ते दाणे खायला. मग जिथे थोडंसं काय आलं होतं बाकीच्यात काय नव्हतं, तिथे काय तिथे दगडाचे असे हे होते, ते दगड घ्यायचे आणि गोफणी घालायचे आणि मारायचे. उडून लावायचं. तशी तरी थोडीशी ज्वारी झाली, मग ती आणली खाल्ली, काय इकडे तिकडे खर्च झाली, झालं. आली नाही तर ती संपून गेल्याच्या बाजू पुढं काय करायचं? उपास मार होऊ लागला. उपास मार होऊ गेल्यानंतर एका दुकानदाराकडे गेला. ते दिवस काय नाही बघा, घरात खायला नाही, काय नाही, काय तरी द्या
असं म्हणायला लागला. सगळे पोरं बाळा आणि सगळे उपाशी आहे, 4 दिवस झालं काही नाही बघा, काय काम असलं द्या, पण थोडंसं तरी तुकड्या तरी आम्हा सगळ्यांना खायला द्या. ते प्रामाणिक होते, सज्जन होते. अरे म्हणाले तुझ्याकडे तुकडा काय म्हणलं, तू तर मोठा श्रीमंत आहे. काय म्हणला गरीबाची म्हणलं, चेष्टाच्या सकाळ आता दुसऱ्या वेळी ते चेष्टा करू नका म्हणलं, पोट अगदी आज भिकारीला गेलं, चेष्टा करू नका. अरे खरा श्रीमंत आहे, कुठे श्रीमंती म्हणाले सांगा. तुझ्या कमरेला नाही करदोडावर धोतरला करदोडावर लावले होता आणि त्यात ते चमणारं दगड होता. ते काय म्हणलं ते काय आहे करदोड्याला, ते करदोड्याला तुझा इतका म्हणा माझ्याजवळ शेवटी तुझा नाही. तुझ्या करदोड्याला जे रत्न लावलंय ते करोडो रुपये होतात आणि तू म्हणतो भिकारी आहे म्हणून. भिकारी कसं म्हणाला, ज्याच्या करदोड्याला रत्न आहे म्हणलं काढलं त्याने बघा काय म्हणणारा दगडा म्हणाला, काय रत्न म्हणता येते. अरे तू घेऊन जाते, तुला पाहिजे तितका मला घेऊन जाते माझ्यापासून हो का ते म्हणला म्हणजे दगड म्हणला, काय दगड म्हणाला की हे तर दगड लावले आहे तुम्ही आपलं चमकतात म्हणून आपली दगड टाकलं म्हणला राहणार का थोडे आहेत का म्हणाला, किती म्हणला एवढं दिगाळा होता की सगळे पाखरं मारून घेतली म्हणला. अरे वाटलं नव्हतं तुम्ही गेली मला ठीक आहे मला खाल्लं का द्या तू घेऊन नाही किती हा मला काय म्हणा किती शिकवली, किती जीवन निष्ठो आम्हाला किती रत्न होती सगळी शेती म्हणजे जोपर्यंत त्याला रत्न माहिती नव्हते तो पण कसं गेले तेव्हा काय वाटत काय गोखणी झाली भूमी भूमी त्याला तसं हे निज रत्न आहे माहिती नव्हतं तेव्हा भूमी त्या विचारांचं जे चक्र आहे ते तुमच्या रॉकेटच्या किती इतकं गती नाही ना बाबा, किती गती आहे त्याची. ते कसं परत विचार करायला गती होऊन अनंत भवातून आपण शिकतो नसता. मुली तरी झालं की इकडे काहीतरी मिळेल असे आलो, पण मुली झालं की याचं कुठे चिंतन आहे, याचं चिंतन गृहस्थी नाही का म्हणून त्या राणीच्या तुला याचं चिंतन असेल, याच्या चिंतनात आलं का कुठं कसं निधी चिंतन आहे म्हणतात. हे सगळे निष्ठ्यात घ्यायचं नाही, अवधूत घ्यायचं नाही. हे समजून घेताना नाही 6 जगाची लक्षणं तुम्हाला सांगितल्यानंतर लक्षणातून आपला विकास वगैरे ओळखू केला नाही. जर तेलीचं कापड ओळखता येतं, सुती कापड ओळखता येतं, रेशमीचं कापड ओळखता येतं, साधाचं कापड ओळखता येतं, बारदाना ओळखता येतो. हे चैतन्य रचना मला वाटतं नाही गुरु झालं पाहिजे. आता धर्म द्यायचे, अधर्म द्यायचे, काळ दिले, पूजन द्यायचे, 5 अचेतन द्यायचे आणि 6 चेतन द्यायचे. काय घटना बरोबर गीता म्हणजे आगम विरुद्ध कथन आहे. सहज विचारले तुम्ही आगम शब्दात काय म्हटलं, मग त्यांनी इतकं पणाला लावलंय की म्हणाले तुझं लक्ष्मी काय आहे हे तरी सांग म्हणाले, बाकी जाऊ दे म्हणाले, सगळं आम्ही तुमचं म्हणणं मान्य करतो. असं एवढी मोठी डेंजर पकडला त्या बाबाने, है ना, डेंजर होतं काय एवढं पकडल्यामुळे तू एवढा बरोबर लिहितो, तुझं लक्ष्मी काय एवढं सांगता आलं नाही.
मग आगमाच्या अनभिज्ञ आहे की आगम जाणणार. निज तत्वाबद्दलची ओळख नाही, निजात्म्याबद्दलची ओळख नाही. एक लक्षण घ्या, मी जीव आहे आणि किती सवय मी पोळ आहे, किती सवय मी माणसाची. मी चैतन्यमय जीव आहे एवढं माझं आपलं लक्षण सांगता आलं नाही, स्वतःच्या घराचं लक्षण माहिती नाही. मग कसं आहे निजा आत्म्याबद्दल खोटे माहिती सांगता, ते म्हणणंच खोटे म्हणत आहे. ते दृष्टांत आहे, उदाहरण आहे. आपण आपल्यासाठी शिकायचं आहे. सगळा भाग जो आहे, प्रयत्न जो आहे तो आपल्यासाठी आहे. जग काय करतात नाही, आपल्याला कळलं की नाही म्हणतो आहे की 6 वेळेची जर लक्षणं कळाली शिकलो तर तुम्हाला कळणार नाही 6 वेळेची लक्षणं. तुम्ही निज वेगळ्याचं लक्षण करणार ना, तुम्ही चैतन्यमय आहे. आता जे विशिष्ट अवघानवाला आहे त्याच्यातून मी चैतन्य गद्य आहे, भिन्न गद्य करणार नाही. आता हे चैतन्याचं नाही, धर्मगद्य गतिविषयवाला आहे, अचैतन्य आहे. मी चैतन्यवाला असंख्यात दृष्टी आहे, म्हणजे माझ्यापासून धर्मगद्य भिन्न आहे. अधर्मगद्य किती हेतुत्व गुणवाला आहे, अचेतन आहे. मी चैतन्यवाला आहे, मी या जीवापासून अधर्मगद्य भिन्न नाही, 3 गद्य भिन्न नाही. काळाने एक प्रदेश आहे, अमूर्त आहे, वर्तना हेतुत्व गुणवाला आहे, अचेतन आहे. मी असंख्यात प्रदेशी चेतनवाला आहे, म्हणजे माझ्यापासून ते कालगद्य जितके असले तितके भिन्न झाले की नाही, भिन्न करायला लागले का भिन्न झाले. उद्गम गद्य स्पर्शरसगंध वर्णवाला आहे की त्याच्यापासून मी भिन्न आहे, म्हणजे या अचेतन गद्यापासून आपलं चेतन जग भिन्न केलं. मग आपलं जे जग आपल्यामध्ये आहे, बाकीचे जी कोणी असले ती माझ्यापासून भिन्न आहे. दर्जातून आपले निजजग भिन्न केले. आपल्या होणाऱ्या ज्या पर्याय आहेत, अनादि अनंत पर्याय जे आहेत ते आपलं शाश्वत लक्षण आहे का, विचार करण्याचं. तेच आपलं शाश्वत लक्षण आहे का, नाही. मग जे शाश्वत लक्षणवाला आहे ते आपलं जे क्षणिक आणि लक्षणवालं किंवा परलक्षण आहे ते भिन्न आहे असं विचार केला तर भेदभूम होते. मी माझ्या स्वरूपाने आहे, मला पराची गरज नाही, निरालंबाय घडणेच केलं. म्हणजे या निजगद्याच्या दृष्टीने मी जे भाव केले ते मला फळ येते. म्हणजे उपादान दृष्टी झाली की परदृष्टी आली, त्या दृष्टीवर आली. मग याच्याच्या भूमिकातून जर आपण हे चालू शकतो, विचार करू शकतो. काय माझा भगवान म्हणतात तेच की ह्या विचार जर निजध्रुवाचा केला तर तुझे काय विचार सुटले, थोडं माझ्या ते मी त्यांचा विचार सुटले की नाही, तोडा लागले का सुटले गेले. मी त्यांचा पूर्वी होतो, ते माझे पूर्वी होते, विचार सुटले गेले की नाही, सुटले गेले. पण हा निजध्रुवाचा विचार केला विचार काय होतो, हे विचार करतो की नाही. ते माझे पूर्वी होते, ते माझे तुला पूर्वी होते, नाते होते, तेव्हा त्या घरात असताना काय लागत होतं, लागत होतं, बुद्धी लागत होती. आता सासरी आले ते माझे राहिले नाही म्हणून तिथं बुद्धी राहत नाही. म्हणजे मी पूर्वी त्यांचा होतो, ते माझे पूर्वी होते, हे विचार तोडायला हे सुटले होते. निजध्रुवा चिंतन केलं, पण निजध्रुवाचं चिंतन केलं हेच विचार. ते घर आमचं पूर्वी होतं पण आता इकून टाकलंय, ती बोटाला आमची पूर्वी होती पण आता इकून टाकली आहे. ते शेत आम्ही त्याला इकून टाकलं होतं, पूर्वी आमचं होतं, आता नाही. पण आता आम्ही पुन्हा ते विकत घेणार, चाललाय विचार होते आणि तो देतो म्हणाला, कागद होणार म्हणजे ते हे पुन्हा आमचं होईल, मी त्या शेताचा मालक होईल. ते विचार म्हणजे काय परदेशाचे विचार नाही, डाळीचे विचार, तांदळाचे विचार, सुपारीचे विचार, गुळाचे विचार, पेशंटचे विचार, सगळे विचार पराचे नाही झाले. औषध पाण्याचे विचार, आहार पाण्याचे विचार पराचे नाही झाले. म्हणून काय गेलं बरं म्हणून कसा अयम अपतिबुद्ध हा अपतिबुद्ध कसा ओळखावा, तर उत्तर दिला. हा जो असे विचार पराबद्दलचे करतो आहे, आत्म्याबद्दलच्या जीवाबद्दलचे विचार केले नाही, कधी श्रद्धा केली नाही, तर पराबद्दलचे विचार करतो आहे, तर तो काय तर मूढ आहे, पूर्णपणे नैतिक आहे, मिथ्यादृष्टी आहे, मिथ्याज्ञानी आहे, मिथ्या चरित्रवाला. भली चरित्र तो एखादे मुनीचं उत्कृष्ट पालन करीत असेल पण स्ववर्गाचा विचार करीत नाही तर मिथ्या चरित्र नाही.
जर या पंचमकाळातील मुलींना असं म्हटलं की या निजध्रुवाचा प्रत्यक्ष अनुभव होत नाही, म्हणजे या निजध्रुवाचं चिंतन करीत नाही, हे नाही तर ज्ञान कोणाचं चिंतन करणार? फळाचं. तेवढ्या मोठी आपत्ती पत्करत आहात, आगमाच्या विरुद्ध, प्रत्यक्षाच्या विरुद्ध. मग या सगळ्या मुलींना स्वतः डिक्लेअर केले की नाही मिथ्यादृष्टी आहे म्हणून. आणि जो जो मुली असं म्हणत असे, जो जो त्या मुखाने म्हणत असे की या निजध्रुवाचं अनुभव होत नाही, म्हणजे त्याच्या ज्ञानात त्याचं चिंतन आहे परत वेगळ्याचं. मग आम्हाला ओळखायला साधन मिळाले की नाही ते मिथ्यादृष्टी आहेत म्हणून. स्वतःबद्दल ते चिंतन झालं, दुसऱ्याचा आलोक उघडा करा ना. समजे ना. लोक म्हणतात प्रश्न विचारलाय तुम्हाला, उत्तर तिथेही उत्तर दिले, इथेही उत्तर देऊ लागलो आहे की दुसरा मुली मिथ्यादृष्टी आहे किंवा नाही. जेव्हा तोंडाने सांगतोय की या निजध्रुवाचं चिंतन होत नाही, प्रत्यक्ष अनुभव होत नाही, म्हणजे त्याच्या चित्तात काय कळलं की नाही? कळलं की नाही? ज्ञान काय ते जाणार. हे जर जाणत नाही निजध्रुव तर जाणतो काय? परब्रह्माबद्दल. मग परब्रह्माबद्दल जर त्याचं चिंतन आहे ते माझे आहेत किंवा नाही, हे जे चिंतन आहे सगळं मिथ्यात्व आहे की नाही? आणि इथे गृहस्थी जर असेल, त्याच्या चित्तात जर हा विचार चालू असेल, एकच विभक्ताचा विचार चालू असेल, है ना, निश्चयने व्यवहाराने जाणून घेऊन निश्चयाचं जर भेदन चालू असेल तर तो सम्यदृष्टी आहे, आत्मानुभूतीवाला आहे, सम्यदृष्टी आहे. लगेच कळालं की हा गृहस्थी चौथ्या गुणस्थानात दिला आणि तो मुली होऊन देखील पहिल्या गुणस्थानात नाही. खटकन उत्तर आहे. लोक विचारतात कशावरून कळावं, कशावरून कळावं? आगमाच्या आधारे कळालं, वचनावरून कळालं, कृतीवरून कळालं. आचारशास्त्राप्रमाणे जेव्हा विचार केला की मुनी जेव्हा म्हणतो पुस्तकारी जाऊन बोलून देतो की सदा देताना भजा, तेव्हा तो विद्राक्षेचा पायी कणुयाने राहिलाच कुठे? स्वतः जर करीत असेल तरी राहिला नाही, तर व्रती होऊन अवतीला पोचतो, म्हणजे पिताजी होऊन, है ना, मालक होऊन, अधिपती होऊन तो चक्रानेचा पार पडायला लागला. योग्य स्थान राहिलं काय? योग्य कृती राहिली, चुकीची कृती नाही. मुनी होऊन जर तो श्रावकाच्या पार पडायला लागला, गृहस्थींच्या अवतींच्या, योग्य कृती होईल काय? योग्य. मग तो अनुमोदन तरी कसं देईल की तुझं काय अनुमोदन त्यांच्या पाया पडा म्हणून? खराब ते का? चुकीचा आदर केला, हा व्यवहार तर चुकला. म्हणजे व्यवहाराच्या कृतीवरून कळते आणि वचनातून कळते. वचनात जेव्हा म्हणतो की हे तुम्हाला चिंतन होत नाही, आम्हालाही होत नाही असं जर तोंडाने सांगतो, आम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव होत नाही म्हणून सांगतो, तर त्या चित्ताचं परवेगळे आहे की कोणतं वेगळे आहे? सरळ सरळ उत्तर दिसते. यांना जी पर्याय सरळ होत राहते. बॅटरीचा प्रकाश इकडे टाकला नाही, बॅटरी तर चालू आहे, बॅटरी प्रकाश अंधारात इकडच्या दिशेला टाकला नाही, म्हणजे या दिशेने नाही दुसरीकडे कुठे की प्रकाश करते, उत्तर आहे सर, है ना. या दिशेकडे लावलेली नाही तर इकडे कुठेतरी लावलेली आहे. ज्ञानाचा प्रकाश जर निज तुझ्याकडे नाही तर परवस्तूकडे नाही, सरळ उत्तर निघालं. परवस्तूचं चिंतन आहे तर आत्मवस्तूचं चिंतन नाही, मग काय झालं? ते माझे कुणी होते, मी त्यांचा कुणी होतो, आता इथं चिंतन करेन, स्वर्गात जाईन, स्वर्गात देव देवांगणा असतील, सचित अचित समित्र सगळे झाले वैभव वगैरे त्याची विचार झाली का नाही? पूर्वी स्वर्गात होतो आता इथे आलो, पूर्वी स्वर्गात होतो आता इथे आलो, म्हणजे पूर्वी त्यांचा होतो आता इथला आहे, हेच विचार झाले नाही का? पूर्वी नरकात होतो आता इथे आलो, पूर्वी पशु होतो आता इथे आलो, आता इथं गेलो म्हणजे स्वर्गात जाणार आहे, जाईल. कारण तिकडची यात्रा केली तेव्हा व्रती झालं होतं काय? स्वर्गातच जाईल, नरकात जाईल का? स्वर्गात नरकात जाणार नाही, तिथे गती जाणारच नाही. कारण जैन तिकडची यात्रा केली आहे, नरकाची गती त्याला नाही. व्यवहाराने सांगितलं की भाव पंडे जो कोणी पुढचं भाऊ नरक तिघायची नाही, गती काय तेव्हा अवगती नाही, मनुष्य गतीत जात नाही म्हणजे स्वर्गातच जाणार. सगळं गणित आहे, खटखट गणित चालत आहे. मग स्वर्गातच जाईल म्हणजे आधा बाहिरातला स्वर्ग असेल याचंच चिंतन झालं. कुठे म्हणजे ध्रुवाचं चिंतन झालं? मग गृह तिथे विचार करतो बाई असे तर नाही की दोघांची गाडी पाहून घेऊया तर घेऊन येणार. हा दुसरा म्हणतो नाही ते आमची त्याच्याकडे घेऊन येणार, छानपैकी आमची एरिया छान ठिकाणी तेच ते मातीत घेऊन येणार आहे.
ओळखीचं आहे पण मी विकत आता आणणार आहे, मग मी आता विकत आणलंय किंवा विकत आणलं होतं विकत घेऊन टाकलं, हेच की नाही. धन आणलं, धन दिलं, धन घेतलं, धन मिळवलं, घालवलं, हेच विचार केले. दुसरे काय विचार मला सांगा. मूर्तीच्या बद्दल विचार केले असतील, मंदिराबद्दल विचार केले असतील, तीर्थक्षेत्रामध्ये विचार केले असतील तर परगडे नाहीत ते. शिवभाव झाले असतील, घर बांधण्याच्या मंदिर बांधण्यात शिवभाव झाले असतील, यात कुणी नकार केलं नाही. परंतु स्वभावाचं वेदन केलं नाही, संध्यादर्शन झालं नाही ना, आत्मानुभव झाला नाही ना, इच्छा निश्चित राहिला. निज वेगाचं चिंतन झालं नाही, निज वेगाचं चिंतन केलं पाहिजे. कोणताही घ्या सम्यदृष्टीची हे सांगतो की आत्मचिंतन केलं पाहिजे. मग आत्मचिंतन कोणतं, याला म्हणतात निज ध्रुवाला आत्मा. मग जो भूलस्थान आनंद, भूलस्थाला जाणणारा जो आहे हे विकल्प करीत नाही, आणि जो भूतार्थाला जाणत नाही ते याच्यात या कपाटावून त्या कपाटावर, त्या कपाटावून त्या खिडकीकडे इकडे सगळं चित्त भरकटत राहते. भरकटत राहते म्हणजे त्याचा विचार करीत राहते. भले तुम्ही घरी बसला असाल, कुठे मारामारी केली नसेल, कापाकापी केली नसेल, परंतु चित्त हे चित्त विचाराने वाहत आहे. मिथ्या ज्ञान झालं, मिथ्या श्रद्धा झाली, मिथ्या शक्ती झालं. म्हणजे ओळख काय ते ओळख काय ते न्याय ग्रंथातून कशाला सांगितलं असतं, कसला सूत्रातून, कसला सगळ्या पद्धतीतून कशा सांगितलं हे मिथ्या ते सांगितलं असं सिद्धी केली की नाही. परीक्षा जर शिकायला गेलो आपण, परीक्षा करायला गेलो, कपडे घ्यायला गेलो तर तिथे परीक्षेने पाहता की नाही सूट कसं आहे. नारळ घ्यायला गेला तर बदबदणारा आहे की चांगला आहे, खणखणीकडे पाहतो की नाही बाजून. डेरा घ्यायला गेला तर चांगला आहे वाईट बघतो की नाही, चक्का की पक्का पाहतो की नाही. पण हे शिकवलं पण मी पाहणार नाही. मग तू डेऱ्यात पाणी पिऊन पिणार कसं, जाड पाणी मिळणार का तुला. माल चांगला घेऊन येऊ शकतील का नाही. सोन्याची परीक्षा करायला शिकवली आणि मी सोन्याला परीक्षा करून घेणार नाही तर मग समजून जातील. तुझ्याकडे कोणी काहीतरी आणून दिलं तर चालेल का, परीक्षा करायची का. मग इथे आपल्याला जेव्हा शिकवले तेव्हा आपल्या जीवनात आपली परीक्षा करणार की नाही, आपल्या चित्तामध्ये का नाही करता येणार. आपल्या चित्ताची परीक्षा करायची आहे पहिली. मुख्यतः दुसऱ्याची नाही, मुख्यतः कोणाची, स्वचित्ताची परीक्षा करायची. स्वचित्ताची परीक्षा करा. स्वचित्ताची परीक्षा केल्याबरोबर स्वचित्तामध्ये चिंतनाची धारा ही प्रगट झाली, सम्यक दर्शन प्रगट झाले, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र प्रगट झाले, आपोआपच पराक्रम म्हटलं. पण हे जर चिंतन केलं नाही तर परगल्याचं राहिला तर परगल्याचं उत्तर काय. जर आपण चिंतन करीत नसतो असं समजा तर उत्तर काय निघालं. मग आमचे असं भूत विकल्प चालू आहे, असं भूताचे विकल्प जर चालू आहेत तर मिथ्या दृष्टी आहे, मिथ्या ज्ञानी आहे, मिथ्या चरित्रवाला आहे. आपल्याकडेच उत्तर मिळालं. मग जर आपण मिथ्यातली आहोत तर सम्यक्ती बनायचं की नाही, की आजपर्यंत मिथ्यातली राहिला, आताही मिथ्यातलीच राहायचं आणि पुढे सुद्धा मिथ्यातलीच राहायचं. आजपर्यंत शिकलो नाही, आता शिकायचं नाही का. आता काय शिकलं तर वाईट आहे. आजपर्यंत आपण वाईट मार्गाने गेलो, आता चांगल्या मार्गाने जायला काय हरकत आहे का. आजपर्यंत आपण फसलो, आता फसू नये याची खबरदारी घेता येते नाही. आजपर्यंत आपण चुकीचं अन्न खाल्लं, वाईट अन्न खाल्लं, आता चांगलं मिळत आहे तर चांगलं घ्यायला काय हरकत आहे का. सरळ सरळ आहे बाबा, काय नाही. जगाच्या या काही संबंध वैयक्तिक आत्म्याबद्दलचा विचार वैयक्तिक आहे. वैयक्तिक स्वतःच्या स्वरूपाबद्दलचा आनंद चाखायचा आहे. आपलं जीवन वैयक्तिक सुधारायचं आहे. आपण आपल्यासाठी जर सुधारलं तर आपण आपले जीवन सुधारलं, आणि आपल्याला जेव्हा ही सुधारणा मिळाली तेव्हा सहजच कोणी आला किंवा भेट झाली, विकल्पाच्या भूमिकेत आलो तर हा सहज मार्ग सांगतो की हा मार्ग आहे, विचार करून बघ. आणि नाही करायचं म्हणलं मला करायचं तर त्यात काही बळजबरी नाही, त्यात कुठेही भांडण नाही, तंटा नाही, मारामारी नाही. हा दुसरा म्हणाला मी करणार नाही, मी उलट गायन गाईन,
हे ना, सम्यक गायन जाणार नाही, उलट गायन गायन त्याला काहीच नाही, आम्हाला काय टेस्ट करायचं. म्हणजे ज्ञानींची चाल ही अशी आहे, ज्ञानी जो व्यवहाराच्या विकल्पाच्या भूमिकेत जरी आला तर दुसऱ्याला एक संकेत मात्र कळेल, परंतु ज्ञानींचा जो धर्म आहे तो भांडण लावणारा नाही. ज्ञानींचं जे आचरण आहे ते वितंडा घालणारं आचरण नाही. ज्ञानींचं जे जीवन आहे ते स्वतःसाठी आहे. त्याने एकच निर्णय घेतला, माही काय म्हणतात, माही म्हणतात मी माझ्यासाठी झालो, मी माझ्यासाठी परिवर्तन पावलो, मी माझ्यासाठी स्वस्वरूपात आलो, मी माझ्यासाठी दृढता वाढली, दीक्षित झालो. बाकीचे त्यावेळेला दीक्षित का झाले, त्यांना वाटतं दीक्षित झाले. काय आहे उत्तर? ते का दीक्षित झाले, त्यांना वाटतं दीक्षित झाले. ते का भ्रष्ट झाले, त्यांना वाटतं ते भ्रष्ट झाले. आधीच उत्तर काय देतात, मी माझ्यासाठी झालो, मी माझ्यासाठी ध्यान लावून बसलो. मग बाकीचे भ्रष्ट का झाले, ते त्यांच्यासाठी भ्रष्ट झाले. त्याच्यामुळे मला नाही, माझा त्याची संबंध नाही, काहीच उत्तर नाही. एक आपल्या तसं आपलं जीवन जे आपल्याकडचे जो व्यवहार जो होतो बाकीच्या विकल्पाच्या भूमिकेत, तो गृहस्थी असो, देशवृत्ती असो किंवा महाव्रती असो, विकल्पाच्या भूमिकेत सहज करायचा होतो. मग तो कोणत्या पंथाचा आहे, कसा आहे, काय संबंध आहे. दोघांना असं विचार करता की काय नाही, हे फक्त जैनाचे आले त्याला साखर द्यायची आहे, बाकीच्याला साखर द्यायची नाही, असं विचार करतात काय. की हे कापड घ्यायचे फक्त जैनाला द्यायचे, बाकीच्या द्यायचे, असं विचारायचं आहे. किंवा बाजारात घ्यायचं तर हे आता केळी फक्त भगवानाकडून घ्यायचीच नाही, फक्त जैनांच्या केळीवाला असला तर घ्यायचं नाही तर घ्यायचं, असं काय की जैनाच्या शेतातच पिकलेला माल जेवढा घ्यायचा आहे, ज्वारी घ्यायची, बाहेरच्या कुणाच्या शेतात पिकलेली घ्यायची नाही, असं काय एवढं तिथे काही संबंधच नाही. मग ज्वारी खरेदी केली तर ते भाकरी करून खातो आणि कन्या करून खाण्याची इच्छा झाली तर कन्या करून खातात. तिथे कुठे काय मागवायला भेटत नाही. शेजारणीला सांगते की शेजारी तुम्ही काय केलं, आम्ही भाकरी करून खाल्ली. मी म्हणते तुम्ही काय केलं, आम्ही कन्या करून खाल्ली. का नाही, आम्हाला कसं वाटलं. तसं इथेही आहे, वस्तू स्वरूप आहे. हे वस्तू विज्ञान आहे, घ्यायचं का नाही घ्यायचं त्याचा तर संबंध आहे. ज्याला घ्यावं वाटतं त्याने चिंतन केलं, मनन केलं, विश्रांत आली, उलट जीवनात शांतता आली, क्षुब्धता नाहीशी झाली. मग दुसरा कसा वागत नाही त्याची मर्जी आहे, आम्हाला काही त्याच्याशी काय कर्तव्य नाही. घ्यायला देणारा काय करतो भगवान, काय सांगतो, सुंदर पैकी द्राक्षे आल्या, घ्या घ्या घ्या. आणि समजा तो ओरडत गेला, 2 लोकांनी घेतले, 10 घरातल्याने घेतले नाही, काय भांडण करतो बाकीच्या 10 घरातील, मी काय भाग घेत नाही म्हणून विचारतो एखाद्या, अहो घ्या चांगले आलेत, नाही आम्हाला आज घ्यायची नाही, ठीक आहे मर्जी. त्याचं भांडण मारामारी करतो काय तरी. तसं इथे वस्तू व्यवस्था आहे की जिथे या ठिकाणी आचार्य काय म्हणते, हा माल चांगला आहे घ्या, वस्तू स्वरूपाचं विज्ञान जाणा, आपलं जीवन सुखी करा, त्याला काही पैसे पडत नाही है ना. आणि पैसेही आत्मानुभव मिळतही नाही. पैसे येतो म्हटलं तरी आत्मानुभव मिळत नाही, इतका विचार आहे हा. आणि मग जर हा चित्त वस्तू स्वरूपाप्रमाणे विचार करेल तर या क्षणी याच वेळेला आजच्या आनंद साधतो, अतींद्रिय आनंद साधतो, परम आनंद साधतो. बघा विचार करा. ओम